नमस्ते, मी पूर्वा पानवलकर बोलते। मला ब्रेस्ट कॅन्सर विषयी जरा 2 शब्द बोलायचे। जेव्हा मला कळलं ब्रेस्ट कॅन्सर तेव्हा मी खूप पूर्णपणेच घाबरली होती, पूर्ण कोलमडली होती पण। आणि आम्हाला एक चांगले डॉक्टर भेटले, डॉक्टर प्रवीण कामर यांनी। मग तिथपासूनची माझी ट्रीटमेंट सुरू झाली। पहिल्यांदा माझे केमो झाले, त्याच्यानंतर सर्जरी आणि नंतर मग रेडिएशन। केमो घेताना माझे केस पूर्णपणे गेले, तेव्हा खूपच धक्का बसला मानसिक। जेव्हा मला कळलं ब्रेस्ट कॅन्सर तेव्हाच मानसिक धक्का बसला, पण डॉक्टरांमुळे आम्ही खूप सावरलो आणि भावंडांमुळे मी खूप सावरले। केमो चालू असताना तर मानसिक त्रास पण झाला, शारीरिक त्रास पण झाला, पण डॉक्टरांमुळे आम्ही तो त्याच्यामुळे खूप त्यांच्या ते आधारामुळे मला ते त्रास मला थोडा खूप कमी झाला। त्याच्यानंतर आमचं ते ऑपरेशन डॉक्टरांनी केले, डॉक्टर प्रवीण कामर यांनी। ते पण माझं ऑपरेशन खूप चांगलं झालं आणि त्याच्यानंतर रेडिएशन। या 3 टप्प्यातून मी बाहेर आले तेव्हा मला खूप म्हणजे जे त्रास झाला तो खूप कमी झाला त्रास। हा 2-2.5 वर्षाचा काळ होता, तो खूप असा धक्कादायक, मानसिक, शारीरिक, आर्थिक पण ओढाताण झाली, पण ते माझ्या घरच्यांनी, भावंडांनी खूप मला साथ दिली। आणि मेन म्हणजे माझे मोठे भाऊ यांनी खूपच मानसिक पाठिंबा भरपूर दिला, डॉक्टरांनी पण मानसिक पाठिंबा भरपूर दिला। आणि त्यांच्यामुळे त्यांनी जसं जसं सांगितलं तशी आम्ही ट्रीटमेंट घेत गेलो आणि आज मी व्यवस्थितून या चक्रातून सगळ्या बाहेर पडले आहे। 2021 मध्ये मला कळलं, मार्च मध्ये, की ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे। त्याच्यानंतर लगेच थोड्या दिवसांनी माझे केमोला सुरुवात झाली। ते केमो माझे झाले 16 केमो झाले। त्याच्यानंतर माझी सर्जरी झाली, ती सप्टेंबर 25, 2021 ला। ऑपरेशन नंतर माझं रेडिएशन सुरू झालं ते डिसेंबर 2021 ते 12 जानेवारी 2022 मध्ये माझं रेडिएशन कम्प्लीट झालं। हा असं घाबरण्यासारखा काही नाहीये आजार, पण आपण पूर्णपणे ते जे सांगतील त्याच्यानुसार सगळं केलं पाहिजे। ट्रीटमेंट सुरू करताना आणि आता कसं वाटतं? सुरू करताना मला खूप भीती वाटत होती, पण आता ती भीती नाहीये। मला आता एवढंच बोलायचे की माझे डॉक्टर प्रवीण कामर यांनी जे आम्हाला सांगितलं त्याच्यानुसार मी सगळी ट्रीटमेंट घेत आली आहे। आणि प्रत्येकीने हे सगळे जेव्हा आपल्याला कळते की कुठे काही गाठ आली आहे स्तनांमध्ये किंवा ब्रेस्टमध्ये, तर लवकरात लवकर त्यांनी जाऊन डॉक्टरांशी भेट देऊन सगळं आपले प्रॉब्लेम त्यांना सांगायला पाहिजे न लाजता। आणि ट्रीटमेंट पूर्ण करायला पाहिजे, मध्येच तुम्ही सोडू नका।